लास्ट बॅटेड स्ट्रोक खेळलं क्षेत्ररक्षण मिड विकेटच्या बॉलवर पोहोचतायत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे महेंद्र यांचं आणि स्कोर सुरू झाला LSCचा. धावसंख्या 1 झाले. 2 षटकांचं क्रिकेट आपण पाहतोय. पुढचा बॉल स्ट्रायकर साईडला आहे तर सुभाष. अभिजित यांची गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली. काल देखील दिवसभरामध्ये अभिजित यांचा चांगला खेळ गोलंदाजीचा फलंदाजीचा पाहिला आणि म्हणूनच मास्टरचा श्रम या अंतिम फेरीत पोहोचलेला आहे. LSC या संघाशी तो 2 हात करतोय. शॉर्ट प्लेन पूल केले. ताकद आहे या लेजेंडरी क्रिकेटरच्या खेळण्याच्या शैलीमध्ये स्ट्रोक प्ले मध्ये. या 2 मिळते धावसंख्या पोहोचते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा. 3 बॉल्स 3 रन्स. अभिजित ताकद आहे सुभाषकडे, टायमिंग आहे सुभाषकडे, अनुभव आहे सुभाषकडे आणि त्या सर्व गोष्टींची सांगड घालून ते स्ट्रोक खेळतायत. आणखीन एक बाउन्सरला ओळखताना बॉलला पूल केले स्क्वेअर लेगला आणि या मिळत आहेत 2 धावा की 1 धाव. धावसंख्या 5. 5 धावा आता फलकावर आहेत. पुढचा बॉल अभिजितचा. परत टाकावा लागेल. परत टाकावा लागेल. यस, परत टाकावा लागेल बॉल. धावसंख्या पोचते 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा. 4 बॉल 6 रन्स. पुढचा बॉल ओव्हर द विकेटनं अभिजित. चांगली पिचिंग, फुल लेन बॉल, यॉर्कर लेन दिग आउट करून खेळायचा प्रयत्न होता सुभाषचा. बॉल डायव्हर्ट झाला कव्हर्सला. वेगानं आपल्या फॉलोथ्रूमध्ये अभि बॉलवर पोहोचले. 1 धाव मिळते. चेंडू हाताळले जातात. परत या षटकातले 5. धावसंख्या बिनबाद 7. 7 रन्स विदाउट लॉस. पुढचा बॉल शेवटचा या पहिल्या षटकातला मास्टर्स कॅटेगरीच्या या अंतिम लढतीच्या पहिल्या डावातला पहिल्या षटकातला चांगला बॉल. बाउन्सरचा अंदाज तर फलंदाज विवेक यांना नाही घेता आला. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करताना LSC संघाची धावसंख्या 7. एकही विकेट न गमावता 7 रन्स विदाउट लॉस. दुसऱ्या षटकासाठी राकेश पालेकर येत आहेत. दुसरं आणि अंतिम षटक या पहिल्या डावातलं. स्ट्रायकर साईडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत शैलेश. धावसंख्या 7. राकेश पालेकर. ऑफ ब्रेक बॉल ओळखून खेळलाय स्ट्रोक स्क्वेअर लेगला. 2 मिळत आहेत. धावसंख्या 9. हे लेजेंडरी क्रिकेटर जाणतायत या मैदानात कसं खेळलं पाहिजे. वय वाढतंय पण क्रिकेटचा खेळ काय संपत नाही आहे. चेहऱ्यावर जेव्हा डिंपल पडायचं तेव्हापासून यांनी क्रिकेट चालू केलं होतं आणि आता चेहऱ्यावर रिंकल पडतायत तरी सुद्धा यांचं क्रिकेट काय थांबण्याचं नाव घेत नाही आहे. फॅन्टॅस्टिक गेम प्ले आतापर्यंत या दोन्ही संघाच्या एकूण एक मेंबरचा पाहायला मिळालाय. पिकअप स्ट्रोक आहे. बॉल हवेत जाईल स्क्वेअर लेग मिड विकेटला. सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल आणि बघा किती वेगानं या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तरुणांना लाजवेल असं फलंदाजीचं सादरीकरण, धावण्याचा वेग, चपळता, कॉलिंग या सर्व गोष्टी LSCच्या 2 फलंदाजांच्या वतीने पाहायला मिळाल्या. धावसंख्या पोहोचते 11 आणि पोलीस दलात कार्यरत आहेत राकेश पालेकर आणि बघा तितक्याच वेगानं ती चेंडूंची हाताळणी करतायत. फिटनेस चांगला आहे. फुल टॉस बॅटच्या स्टिकरवर बॉल मिडॉनला जाईल तोपर्यंत होते 1 धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला जातोय. क्षेत्ररक्षण थोडं कॅज्युअल. डिरेक्ट हिट आणि फलंदाज होत आहेत बाद. 1 धाव मिळते फक्त आणि धावसंख्या 1. फलंदाज बाद 12. 12 रन्स लॉस ऑफ 1. विवेक बाद झालेले आहेत आणि आता सतीश मैदानात दाखल होत आहेत. 3ऱ्या क्रमांकावर. 3 चेंडूचा खेळ या बाकी. पहिल्या डावातला धावसंख्या 12. 1 फलंदाज बाद. राकेश पालेकर ओव्हर द विकेट. लीडिंग एज बॉल मागे. विकेट किपर पोझिशन मध्ये आहे. थ्रो केलाय स्ट्रायकर साईडला. अपील झाली धावचीची पण नाही. जयदीपची अपील स्वीकारली गेली पण या ठिकाणी 1च्या बदल्यात 2 धावा मिळत आहेत. 2 वाढतायत. धावसंख्या पोहोचते 14. 2 चेंडूचा खेळ बाकी. राकेश पालेकर चांगली गोलंदाजी करतायत पण क्षेत्ररक्षणाची मदत त्यांना नाही मिळत आहे म्हणून धावफलक पुढे चाललेला आहे LSCचा. धावसंख्या 12 आणि त्यामध्ये 2 धावांची वाढ होईल. धावसंख्या 14 झाली.
राकेश पालेकर ओव्हर द विकेट. हो, टप्पा चुकला आणि एक्स्ट्रा रन मिळालेले आहे. एकची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते 15 या आकड्यावर. पहिल्याच डावामध्ये चांगला खेळ धावांचा LSCच्या वतीनं पाहायला मिळालेला आहे आणि म्हणूनच जशी अपेक्षा होती कॅप्टनची नाणेफेक जिंकून एका स्टेबल स्कोरची, ती अपेक्षा आतापर्यंत पूर्ण झाली असं दिसतंय. बोडेला रोल करून हा स्ट्रोक खेळलाय. मिड विकेटला थ्रो नॉनस्ट्रायकर्स एंडला पण एकदा पूर्ण झालेली आहे. एकदा वरते धावसंख्या पोहोचते 16. शेवटचा बॉल या पहिल्या डावातला 16 लॉस ऑफ 1 LSC. आणि सरते शेवटी शेवटचा बॉल खेळण्याची संधी सतीश यांना मिळालेली आहे आणि पाहूया या शेवटच्या बॉलवर त्यांचा अप्रोच नेमका कसा आहे, कोणता आहे, किती धावा मिळतील संघाला. ओल डॉट बॉल येतोय आणि अशा पद्धतीने पहिला डाव संपलेला आहे या मास्टरच्या अंतिम लढतीचा. जिंकण्यासाठी 12 चेंडू आवश्यकता आहे, 17 धावांची. 12 चेंडू 17 धावा. मास्टर स्पोर्ट्स 12 चेंडू 17ची गरज. चला समालोचन कक्षात करूया बदल. बंटी सर 12 चेंडू 17 धावा. पहिल्याच बॉलला मोठा धक्का लागतोय आणि 17 धावांचं लक्ष आता 11 चेंडू 17 धावांवर आलंय. पहिला चेंडू बिगिट करताना थोडं टायमिंगचं कनेक्शनचं थोडा इथे अभाव आणि त्यामुळे गडी बाद होऊन तंबूच्या दिशेने परतताना दिसत आहेत. नवीन बॅटर आता पहिल्या चेंडूवर यश मिळालंय. ही मास्टर्स ट्रॉफी होण्याच्या नावावर यावेळी टॅप शॉट धावतं घेणार नाही. धावत सुटले इथे क्षेत्ररक्षकांकडून पण गडबड घोटाळा त्याचा फायदा मिळेल. एका धावेने सुरुवात आता कशी बशी झाली पण आता करायची आहेत बरोबर 15-16 धावा. गरज आहे ती 10 चेंडूंची. गोलंदाज लेजंडरी क्रिकेटमध्ये ओ ब्युटी वाट शॉट पण 4 का 2 धावा. फक्त 2 ये दिल मांगे मोर पण इथे मिळाल्यात फक्त 2. कुठे गेला 4 ची गरज ती आहे.
लेजंडरी क्रिकेटमध्ये हे सर्वात खेळतात हे महत्त्वाचं. हा नाईस लुकिंग शॉट, 2 धावा. सचिन अजूनही जबरदस्त फलंदाजी पद्धतीवर टॅप उसरी घेणाऱ्या चेंडूवर या इथे चांगली फटकेबाजी करताना दिसतं. पहिली कमिटमेंट होती त्या शॉटमध्ये. दरम्यान हा चेंडू पुढे येऊन ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक दक्ष आहे. एके धावेवर एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 6, 1 गडी बाद. आता चेंडू किती शिल्लक येते बघूया. 1 चेंडू शिल्लक म्हणजे 7 चेंडूंमध्ये करायचे आहेत 11 धावा. तसं कठीण लक्ष नाही आहे, फक्त 1-2 मोठे 2 धावांचे फटके आले तरी बस. बरोबर 2 धावा धावतील का हे महत्त्वाचं आहे. हो नक्की. हा नानामध्ये परत आले. स्ट्राईक कोणाला पाहिजे हे महत्त्वाचं. धावसंख्या 7, 6 चेंडू 10 धावा. सहा चेंडू 10 धावांची नितांत गरज. सेमीफायनलची मॅन ऑफ द मॅच आणि फायनलची मॅन ऑफ द मॅच काढा. सेमीफायनलचा कोण होता रे? नाव काय बदललंस तू? जय गणेश नाही. हा जय गणेश होता. जय गणेश होता. आणि फायनलचा कोण होता? दरम्यान 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. गोलंदाज उशिरा सामना चालू आहे असं वाटतं. वेगळंच काहीतरी. हा लेजंडरी क्रिकेटचा हा लेग ब्रेक काय कमालीचा आहे. हो मिडल स्टंपवरच सापडलेत आणि सेलिब्रेशन सुरू झालंय. हे बघा या वयात एकमेकाला मिठा मारताना काय सुंदर वाटतंय. हे पाहण्यासारखं आहे की त्यांच्यामध्ये जी ऊर्जा आहे, त्यांच्यामध्ये जी एनर्जी आहे. रात्रीचे 12 वाजून गेलेत, कोण म्हणेल की हे लेजंडरी क्रिकेटर चालू आहे का. अजून ऊर्जा बघा, एनर्जी बघा, कमालीची एनर्जी. तरुणांनी पाहावं, वय फक्त फिगर असतं, तुमच्याकडे खेळण्याची जिगर असली पाहिजे. जीवनाकडे काय दृष्टिकोनातून पाहता यावर डिपेंड आहे तुम्ही कसं पुढे चालता. पहिला चेंडू काय गरकन वळला. वा पण त्यांनी बरेच घेतले. दरम्यान हा डाऊन द ग्राउंड 1 धाव मिळेल. एका धावेने काही फरक पडत नाही. आता विजयासाठी गरज किती धावांची पाहूया. 4-9, 4 चेंडू 9 धावा. चौकाराची नितांत 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 गरज. चौकार मारणारे फलंदाज समोर बॅटिंग करतायत, फक्त त्यांना तो बॉल रेंजमध्ये पाहिजे. हा हवे षटकार. माय गॉड व्हॉट अ शॉट. ओहो कुठे मॅच, काय शॉट आहे कमालीचा. फ्रंट फुटला आले, 4 पावलं पुढे आणि आता मनगटाच्या जोरावर हा काय टिपिकल क्लासिकल हा हाय अँड हँडसम षटकार. कमालीचा स्ट्रोक. मी आताच म्हणालो मारणारे आहेत पुढे. आता 3 चेंडू 3 धावा. गोलंदाजाला कळतच नाहीये काय घडलंय काय बिघडलंय. हा 1 धाव मिळेल. आता 2 चेंडू 2 धावा. आता कंपल्सरी आहे. स्ट्राईक बदलला. त्यांचा स्ट्रायकर बॅटर जो नॉस्टेकरला आहे त्याला 7 कशी देतोय तो आता सामोरं जाणारा फलंदाज. म्हणतायत टोपण नावाने पळ. आपण बघतो इकडे खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण सुद्धा लावलेलं आहे. काही घडेल पण कमालीची बॅटिंग आहे. मॅन ऑफ द सिरीजचा हकदार तो खेळाडू. कमालीची परफॉर्मन्स. ढकललाय सिंगलला आणि हे सेलिब्रेशन बघा. हे सेलिब्रेशन बघा. ओ माय गॉड व्हॉट हे सेलिब्रेशन.
लेजंडरी क्रिकेटरांचं हे सेलिब्रेशन. घड्याळात बरोबर 12:30 वाजलेत, पण तरी तमा नाही आहे वेळेची. आम्हाला तमा आहे ती आमच्या ऊर्जेशी, आमची इच्छाशक्तीशी. कमालीचं क्रिकेट, लेजंडरी क्रिकेट. सॅल्यूट टू यू. नक्कीच आपण सर आता बघितलं ह्याच्या आधी रेग्युलर वाल्यांची मॅच झाली, त्यांनी एवढं सेलिब्रेट केलं नाही जे या लोकांनी सेलिब्रेट केलंय.